इंदिरा सर असे कसे वागले? कामगार म्हणून आपल्या बाजूने बोललेच नाहीत. आणि मला माहिती आहे इंदिरा सरांना आपली बाजू कळली होती, तरी पण त्यांनी मॅडमचीच बाजू कशी काय घेतली? हो ना, असं कधीच वागत नव्हते ते. आपले सर बदलले की काय? हल्ली मॅडमचंच ऐकायला लागलेत. असं बोलू नका, उगाच काय बी डोक्यात घालून घेऊ नका. हे बघा, तनिषा मॅडमची चूक होतीच हे सांगू आपण इंदिरा सरांना, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला क्लायंट निघून गेला, मोठी डील गेली हातातनं. हे पण लय चुकीचंच झालं. तेच तर ना, आपण पण उगाच त्यांच्या समोरच भांडत बसलो ना. अरे गोट्या, आपण भांडत कुठं होतो? फक्त जे काय झालं ते समजावून सांगत होतो. आणि त्या तनिषा मॅडमनी विषय लयच ताणला. अरे माधव दादा बरोबर आहे, पण टाळी एका हातानं वाजते का? आपण पण आगीत तेल वाटल्यासारखं बोललोच ना. आता बघ तूच काहीतरी कर. अरे हो ना गोट्या, आता ते साहेब निघून गेले, आता मलाच कळना बघ काय करायचं. कसे यायचे परत साहेब? तेच तर ना, त्यांना परत आणलं पाहिजे. हा, तसे ते आपले जुने क्लायंट आहेत, त्याच्या आधी बी त्यांच्या मोठ्या मोठ्या ऑर्डर आपल्यालाच मिळाल्या होत्या. त्यांना समजावलं तर ऐकतील ते. पण आता हा, मी एक काम करतो, मी ना जाऊन इंदिरा सरांशी बोलतो. हा, सरांना सांगतो सगळं, ते ऐकतील मला वाटतं. तुम्ही इथंच थांबा, मी सांगतो जाऊन इंदिरा सरांना. हा. घे. एका फुलाच्या चार पाकळ्या, दिसाया जरी साऱ्या निराळ्या, एकाच रंगात चूर, पूजिते मंगळा गौर. फुले वेचूया, हार गुंफूया, गौरीच्या शंगे शिव पूजूया, होऊन रंगात धुंद, पूजिते मंगळा गौर, पूजिते मंगळा गौर. चला चला उर्मिला ताई, हळद कुंकू खेळूया आपण. मी ब्रेक. ये पुढे ये. हळद घे, कुंकू घे, तू तुझ्या नवऱ्याचं नाव घे. हळद घे, कुंकू घे, तू तुझ्या नवऱ्याचं नाव घे. हळद घे, कुंकू घे, तू तुझ्या नवऱ्याचं नाव घे. घे 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 घे. अगं तू मोठी सून आहेस, घे घे, नाव तर घ्यावंच लागणार आहे. बरोबर आहे, घे घे नाव घे. ठीक आहे, प्रयत्न करते. महाडिकांची मोठी सून आहे मी, तसाच माझा थाट. विक्रांतरावांचं नाव घेते. रत्नाई सांगून थकल्या मला, उर्मिला अगं पोळ्या लाट.